प्रांजल, प्रांजल, अम्मा. अम्मा सॉरी, मी चुकले. मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं. नाही, जे काही झालं ना त्या सगळ्याला मी जबाबदार. मी तुम्हा सगळ्यांची खूप अपराध. जावई बापू, मी. सासूबाई, तुम्ही काही बोलू नका. तुम्हाला काय म्हणायचंय ते आम्हाला कळलंय. मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. मला माफ कराल ना? प्रांजल, राया, तुम्ही दोघे मला माफ कराल ना? सासूबाई, अहो मोठ्यांनी लहानांची माफी मागायची नसते. उलट त्यांना आशीर्वाद द्यायचे असतात आणि त्यांच्या सगळ्या चुका आपल्या पदरात घ्यायच्या असतात. खरंय, पण इथे नेमकं उलट झालं. मी नेहमी चुका करत गेले आणि त्याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगायला लागली. वीणा, ते झालं गेलं विसरून जाऊया आपण. आता यापुढे राया आणि प्रांजल सुखात कसे राहतील एवढाच विचार आपण सगळ्यांनी करायला हवा ना. माधवराव, खरं सांगू का कोणाच ठाऊक, पण मला नेहमी असं वाटायचं की माझी प्रांजल तुमच्या घरी कधीच सुखी राहणार नाही. म्हणून मी कायम प्रांजल आणि राया माझ्याकडे कसे राहतील याच्यासाठीच प्रयत्न केले. पण आज मला कळून चुकले. माझी प्रांजल इथे तुमच्याकडे सुखी राहू शकते. तिच्या माणसांमध्ये. आणि कालिंदीताई, तुमचा मुलगा राया खरंच खूप चांगला मुलगा आहे. आता मला खात्री वाटते की हे दोघं इथे राहून सुद्धा आमची काळजी घेतील. हो ना मम्मा? अगं हे काय बोलणं झालं का? मी सांगितलं नव्हतं की मुलांपेक्षा मुलीच आई वडिलांची जास्त चांगली काळजी घेतात. नाही उल्हासराव, माझी मुलं मात्र ह्याला अपवाद आहे. ते आमची खूप काळजी घेतात. असं काही नाही कालिंदी, फक्त तुझीच मुलं नाही तुझी काळजी घेत, माझी मुलं सुद्धा घेतात आमची काळजी. बघितलंस वीणा, असं हसतं खेळतं घर तू विस्कटायला निघाली होतीस. हो गाई, पण ना मला आता या सगळ्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो. मला माफ करा असं तर मी म्हणू शकत नाही, पण शक्य असेल तर माझ्याशी संबंध तोडू नका. अहो, कसं शक्य आहे ते? काय ग प्रांजल? माधवराव, हे पैसे परत घ्या. अहो घ्या घ्या आणि आधी घर सोडवून आणा.